हॅलो, नमस्कार मंडळी. मी आली आहे आज 2 दिवसाच्या सुट्टीनंतर खूप 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 मुलींचे संस्कार घेऊन. कारण त्यांच्यावर मी कसे संस्कार करते, माझ्या मुली किती संस्कारी आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे. 2 दिवस काहीच काम झालं नाही, भांडणामध्येच निघून गेले. भांडे. आणि बरेच जण म्हणत होते की आम्ही भारतात येणार. अरे हट, आम्ही काय भारतात वगैरे येत नाही. भारतात येऊन काय करायचं आहे? आम्ही सगळं नातेसंबंध तोडले आहेत आणि आम्हाला काही फरक पडत नाही. आणि तसं पण किडनी स्टोन झालेला आहे. किडनी स्टोन काही एवढी मोठी गोष्ट नाही. किडनी स्टोन होत असतो, त्याच्यामध्ये एवढं काय नाही, खूप 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 महत्त्वाचं काय नाही. तर मी मण्यारला म्हणाले, मण्यार काही हरकत नाही, काही गरज नाही आहे. मण्यार म्हणाले, हो बरोबर आहे तुझा बोंबाल. आणि म्हणून आम्ही कुठेही गेलो नाही आहोत. आम्ही इथूनच भांडतो आहे आणि सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि उरलेलं पण संपवून टाकतो आहे. बाकी काय नाही. बाकी आता तुम्ही माझ्या मुलींचे संस्कारच बघणार आहात. तर चला मग गॉसिप गर्लला सांगते. ती जास्त चांगल्या प्रकारे माझ्या मुलींचे आणि माझे संस्कार दाखवेल. ढेकर. हश. अरे बाबा, रिस्पॉन्सिबिलिटी यू सी मंडळी. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि मी तर आधीच म्हटलं होतं, ही कसली येते भारतात आणि कसलं काय, आणि 2 दिवसात इतकं नाही रे बाबा. इतकं असतं तर मग काय हवं होतं. आणि आता तर तिला कळलं असेल की हे तर काय किडनी स्टोनचं आहे. म्हणजे किडनी स्टोन पेन अनबेरेबल असतं, खूप भयानक असतं, ते तर आहेच. पण असं काही म्हणजे असं डेडली असं काही नाही आहे त्यामध्ये. सो इट्स ओके. आणि जेवढं नाटकं करताय ते लोक, तितकं तर अजिबातच नाही आहे. आणि कुठलं असं ओपन हार्ट सर्जरी झाल्यासारखी नाटकं आहेत त्यांची. बट इट्स अ किडनी स्टोन ऑपरेशन. आणि ते एका दिवसात डिस्चार्ज देतात. आमच्या फॅमिलीमध्ये पण झालं आहे. सो मला माहिती आहे, सेम डे मॉर्निंगला झाला आणि इव्हनिंगला डिस्चार्ज मिळून गेला, किंवा मॅक्सिमम नेक्स्ट डे देऊन टाकतात. त्याच्यामध्ये इतकं काही असं ठेवून घेत नाहीत. आणि 4-4 दिवस हे काय करत होते आणि काय चाललं आहे, पैसे खायची लाईन आणि नाटकं आणि फालतूगिरी. आणि इन्शुरन्सचे पैसे आहेत तर चांगलं जरा अजून जास्त कमवून घ्यायचं, मेडिक्लेम हिच्या भाषेमध्ये, कोणती आपली मिशाच्या भाषेमध्ये. सो तसं सगळं आहे असं, म्हणजे मला असं वाटतं भारतामध्ये. बट अदरवाईज सेम डे डिस्चार्ज मिळून जातो. इट्स नॉट अ बिग डील. आणि राहिला प्रश्न मण्यारचा, तर बापरे, तो अगदी म्हणजे अटीतटीची वेळ आली ना तरी येणार नाही. हे तुम्ही लिहून घ्या माझ्याकडनं. आणि कसली कर्तव्य आणि कसलं काय भांडी तिथे बोडकी फोडू देत एकमेकांची, असं मला वाटतं. यांच्या बाबतीत आहे ना, काही न बोललेलं, काही प्रेडिक्ट न केलेलंच बरं. म्हणजे बोंबाडचं असं मी प्रेडिक्ट करू शकते की ती किती चनी दर्जाची बाई आहे, बोंबाड मण्यार. पण ह्यांच्या बाबतीत हे असं काही म्हणजे ते जाऊ शकतात किंवा ते कोणाचा विचार करू शकतात. हे बापरे, हे आपण विचारच कसं करू शकता की ह्यांना कोणाची तरी दया येईल, किंवा अजिबात नाही. ह्यांच्या इतकी पराकोटीची स्वार्थी माणसं नाही आहेत जगामध्ये. त्यामुळे ह्यांना कोणाची दया येण्याचा किंवा कोणाला आपल्या आप्तेष्टांना बरं नाही आहे किंवा काही झालं आहे म्हणून जाण्याचा तर प्रश्नच नाही. सो प्लीज ह्या वेळेला असा विचार केला, त्यापुढे कधी असा विचार ह्यांच्या बाबतीत करू नका. सो 2 दिवस हिने काय केलं की उगाचच नाटकं करायला असं सुट्टी घेतली. जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की जेव्हा कधी म्हणजे ही काहीतरी दाखवते, त्यानंतर फेका काकूंना फेफरं भरतं, दरवेळेला त्या आजारी पडतात, गोळ्या औषधं घेऊन बसतात. ह्या वेळेला तर सरळ ॲडमिटच झाल्या. आणि बोंबडीचं ठरलेलं असतं की ती गायब होते जेव्हा तिला बॅकलॅश मिळतो आणि लोक विचारतात सासूबद्दल वगैरे, मण्यारला क्वेश्चन करतात, त्यावेळेला ती गायब होते. आणि फरक इतकाच आहे की ह्या वेळेला ती सांगून गायब झाली, एरवी पण गायब होतेच. आणि हे कॉमन आहे, हे दरवेळेचं आहे, ठरलेलं आहे. सो दॅट्स इट. म्हणजे तेच झालेलं आहे, काही नवीन नाही आहे ह्यामध्ये. गायब व्हायचं आणि नंतर 2 दिवसांनी प्रकट व्हायचं आणि मग काहीतरी वेगळाच टॉपिक, वेगळंच असं काहीतरी घेऊन यायचं आणि विषयाला फुल टू कलाटणी द्यायची, कलटेश. म्हणजे ते काही आपला काही संबंधच नाही, आपल्याला काय माहितीच नाही काय झालं काय नाही, असं ते करण्याचा त्याचा मागचा उद्देश आहे. तर अरे यार, तुम्हाला आत्तापर्यंत समजायला पाहिजे होतं. ऐसा कैसं रे बाबा तुम. असो, बोंबलीच्या भाषेत असो.
तर आता आपण आजचं पॉईंट वाईज पॉडकास्ट सुरू करणार आहोत. तर लेट स्टार्ट द टुडेज पॉडकास्ट. मला तर एकदम आश्चर्यच वाटलं, मला एकदम ते टू मच वाटलं, ओव्हर वाटलं. इतकं कोण एवढ्या लहान मुलींकडनं कामं करून घेतं आणि इतका विकेंडला हिच्याकडे वेळ असतो का, हिला फुरसत असते का इकडे तिकडे भिका मागायला जाण्यापासून. नाही तर दरवेळेला काही ना काहीतरी असतंच, काही ना काहीतरी कारण काढून बाहेर जायचं, काही ना काही फिरत बसायचं, टाईमपास करायचा, त्याच्यानंतर काय नाही तर ग्रॉसरी भरायची, ग्रॉसरीला जायचं. त्याच्यामध्ये कुठे आता ह्या वेळेला पर्टिक्युलरली मुद्दामून ते काहीतरी असं विचार केला काय करू थांब आता या मुलींनाच कामाला लावते. आणि इतकी चिडचिड त्या मुलींबरोबर तिचं बोलणं बघा, त्यामध्ये कसं अगदी हाडतूड करून आणि एकदम चिडचिड करून, राहू दे चल आता ते करायला गे, आणि हे नाही ते राहू दे तिकडे, आणि तिने केलंय तू काही तिथे आता करू नको, तुला किती वेळा सांगितलं ते नीट ठेवत जा, तुला 1000 वेळा मी नेहमी सांगते की हे इथे नाही, याची जागा नाही, ते तिथे नको, ते असं कर, हे पूस आणि जा, चल ते वाईप घेऊन ये आणि वाईप्स घे आणि इकडे पूस आणि ते कर आणि ते कर. नुसती भुंकत होती. बाप रे, त्या मुलींवर असं वाटत होतं की तिने टार्गेट बनवलं होतं. त्यांना फेका काकूंचा राग पूर्ण वचपा मुलींवर काढलेला दिसत होता त्या व्हिडिओमध्ये. अरे बाप रे. आणि म्हणे की मी माझ्या लहानपणी पण अशीच कामं करायची, पण कुठेच त्या आईचं नाव नाही की बाबा वडापाव मम्मीने मला शिकवलं आणि त्याच्यामुळे मला आता ही सगळी कामं वगैरे सोपी जातात. आणि दुसरी गोष्ट, जे आपण लहानपणी केलं किंवा जे आपल्या बाबतीत होतं ते या मुलांच्या बाबतीत त्यांचं कसं वर्क होतं, आणि हे लोक तसं विचारसरणी ठेवून कसं काय त्यांच्याकडनं ते करून घेतात हे मला कळतच नाही. म्हणजे त्या भिडे मास्टरचा डायलॉग आहे ना, हमारे ज़माने में, तर ते हमारे ज़माने में वो तुम्हारा ज़माना था भाई, वो ज़माना अलग था, ये ज़माना अलग है. हे लोक जे असं बोलतात ना, त्यांच्याशी मी रिलेटच करू शकत नाही की आमच्या जमान्यात आम्ही असं केलं म्हणून ह्या जमान्यात तुम्ही नाही. आणि हिची मुलं तर एकदम नेक्स्ट जनरेशन आहे, जेन अल्फा आहेत. ते तुझ्या मिलेनियल्सचं कसं काय त्यांच्याशी हे करू शकते की जे तू करत होती ते करणार. आणि बापरे, म्हणजे जर बोंबडे तू हे एक्सपेक्ट करते की जशी तू घडलीस, जशी तुझी जडणघडण झाली तसंच तू तुझ्या मुलींना बनवतेस, तर ऑल द बेस्ट. मग तुला स्वतःचं आत्मपरीक्षण आणि खरंच तुला रिअलाईज करण्याची गरज आहे की तुला खरंच तुझ्यासारखी मुलगी हवी आहे बोंबाड. तुझी मुलं तुझ्यासारखी निपजावीत, तुझ्यासारखी उपजावीत असं तुला रिअली वाटतं, तुझ्यासारखं आणि मण्यासारखं अशी मुलं पाहिजेत तुला तुझ्या म्हातारपणी. मग ऑल द बेस्ट. कर्मा विल टेक केअर. आणि काय झुरकांड्या मारून बोलत असते. त्या फेरीने ब्लाइंड्स बंद केले होते, तर ही म्हणते मला खूप गरम होतं आहे, हे उघडते मी जरा, हे उघडून टाकते, खूप गरम, मला ना खरंच खूप गरम होतं आहे. तर ती फेरी म्हणते म्हणूनच मी बंद केले आहेत. तर ही म्हणते येऊ दे, तुला जरा हवा येऊ दे, फेरी थोडं उघड, म्हणजे तर थोडं हवा आली ना की तुला बरं वाटेल. अरे त्याच दिवशी तू म्हणत होतीस की आपल्या इंडियामध्ये ना असं म्हणजे आता गरम वगैरे झालं तर आपण असं दरवाजा उघडतो, खिडक्या उघडतो, आपण असं करतो, आणि त्यामुळे मग आपल्याला असं वाटतं की बाहेरची हवा खेळती राहील आणि येईल तर आपल्याला थोडं गार वाटेल. पण इथे असं नाही राहत. इथे आपण असं खिडक्या वगैरे उघड्या नाही ठेवत. त्या खिडक्या उघड्या वगैरे ठेवल्या की ते खिडकीची काच तापते आणि अजून गरम होतं. त्यामुळे इकडे सगळे असे अंधारातच राहतात, इथे सगळं असं बंद करून राहतात. आणि मी पण आता हे सगळं बंद करते, आणि ते असं नाही राहत, आपल्या भारतासारखं नाही राहत. असं भारतामध्ये असं होतं, इथे असं नाही राहत. आणि आता कसं मग तिथे असं राहतं, मग तेच लॉजिक आता कसं वापरून चालतंय. त्या दिवशी ती मुलगी पण कन्फ्यूज झाली असेल. एकदा आई बोलते इथे असं नाही राहत, आणि आता बोलते की हवा खेळती राहू दे म्हणूनच मी उघडते, थोडी हवा खेळती राहील. तू नक्की काय ते ठरव. एक नंबरची फेकाडी बाई, झुरके मारून जसं आठवेल तसं बोलते. एकदा एक बोलते, पहिले आपणच काय बोललोय हेच विसरते मूर्ख बाई. आणि कान देऊन पॉडकास्ट ऐकते, कान देऊन. म्हणजे ही काय ती मावसाड काय ती खाजी काय. आज बघितलं मावसाडने कलरचं क्लॅरिफिकेशन दिलं. इतके दिवस ते घर दाखवते, इतक्या वस्तूंबद्दल, ते मंदिराबद्दल बोलली, किंवा
अजून काही कुठल्या कुठल्या ह्याच्याबद्दल बोलली ती, त्या वॉलबद्दल वगैरे जे जे पॉडकास्टमध्ये मेन्शन होतं ना ते ते लगेच नेक्स्ट डे क्लिअर करते. जसं की आज पण ते कलरचं म्हणजे तो ड्युअल कलर का दिला आहे आणि असा कलर का, ते मावसाडचं वेगळं आहे, पण सांगायचा मुद्दा असा की मावसाड पण कान देऊन एक ते सगळे DBS मावसाड खाजी खाजी पण आज माहेश्वरी साम्राज्यम गाणं बोलत होती. तर हे सगळे DBS एकदम कान देऊन ऐकतात. तसंच ही बोंबाड पण एकदम कान देऊन ऐकते. आज लगेचच मग ते सांगत होती की कार्पेट का नाही घातलं आणि तिला आवडत नाही, तिला वॉल क्लॉक पण आवडत नाही आणि त्यामुळे मग ती बोलली की तिला काहीच नको आहे इथे, ते फेरीचं आहे, वेलाच्या रूममध्ये 2-2 आहे. आणि एस्पेशली मला वेलाचं असं वाटलं की शी इज टू यंग, म्हणजे खूपच लहान आहे ती. ज्या प्रकारे ही तिच्या अंगावर वसवस करत होती आणि तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की काय कटकट आहे यार, कसली बाई आहे ही नुसती. तिने आधीच असं हेरलं असं वाटत होतं ह्यांचे तमाशे बघून किंवा ह्यांचं डिस्कशन बघून की हे सगळं आता आजीने काहीतरी भसाड करून ठेवली आहे आणि आता आपल्यावर हे येणार आहे. आणि ॲज एक्सपेक्टेड ते त्यांच्यावरती आलं होतं आणि ही त्यांच्याकडनं अक्षरशः म्हणजे लिटरली इतकं मॉपिंग आणि वॅक्यूम आणि हे सगळं इतकं इतकं कोण करून घेतं. आणि असं वाटत होतं की त्या मुलींचं ना बालपणच हरवलं आहे हिच्या OCDमुळे. हिचं काहीतरी बिनसलं की ही सगळ्यांचं लाईफ हेल करून ठेवते असं काहीतरी वाटलं. की त्या मुली घरात नाही एखाद्या हॉस्टेलमध्ये राहत आहेत. आय थिंक हॉस्टेलमध्ये पण ते थोडंसं त्यांना त्यांच्या एजप्रमाणे वागायला मिळेल. हॉस्टेलमध्ये पण त्या बेटर त्यांना राहणीमान आणि वागणूक मिळेल, जे की इथे राहून पण ही तर एकदमच डेंजर आणि एकदमच काहीतरी हंटरच घेऊन बसलेली हंटरवाली बाईसारखी असं काहीतरी ट्रीटमेंट त्यांना देते. इवन फॉस्टर होममध्ये पण त्यांना घेऊन गेले तर फॉस्टर होममध्ये पण जास्त चांगलं त्यांचं ग्रूमिंग आणि त्यांचं बालपण जाईल असं मला वाटतं. की प्लीज टेक केअर ऑफ दीज किड्स, दे रिअली डोंट डिझर्व दीज किड्स असं मला एकंदरीतच त्या व्हिडिओमधनं वाटत होतं. आणि काय तर मोठी भगवद्गीता वाचते आणि मी असं संस्कार करते, काय त्यांना ते कर्माचं आणि काय त्यांना एवढ्याचं शिकवते. त्यांना घरात बघून जे लहानपणापासून त्यांच्यावर संस्कार, जे वाचणं बिचणं आणि त्यातनं ज्ञान घेणं हे तर खूप नंतरची गोष्ट झाली बोंबाड. पण ते आईवडिलांचा खोटेपणा लहानपणापासून बघतायत. आणि हिचं म्हणजे ना खरंच हिचं पॉडकास्ट करताना पण मला इतकं म्हणजे हिचं कॅरेक्टर असं डोक्यात हिचं व्हिडिओ बघून इतकं डोकं हँग झालेलं असतं ना मंडळी, इतकी झिंग येते डोक्याला झूम, की मला बोलताना पण असंच होतं, हिच्यासारखंच होतं हिच्या बाबतीत बोलताना. आठवतच नाहीत शब्द, असे तोंडातल्या तोंडात फिरायला लागतात. असली मंदाड बाई आहे ना, हिचं बघून आहे ना खरंच बाप रे हॉरिबल. आणि सकाळी बघायचं म्हणजे ना अक्षरशः असं एकदम काय म्हणतात त्याला अमेरिकानो एक असं एकदम डबल एस्प्रेसो शॉट मारायला असं वाटतं की घ्यावे तरच उतरेल, असली भयंकर बाई आहे शी, फालतू कुठची. आणि भगवद्गीता शिकवते, ते खोटं बोलायचे संस्कार लहानपणापासून झाले त्याचं बघ. रिपोर्ट्स कार्ड मिळणार म्हणे, रिपोर्ट्स कार्ड, यांच्या रिपोर्ट्स कार्ड येणार आहे. रिपोर्ट्स कार्ड म्हणजे आपला रिझल्ट. रिपोर्ट्स नसतं ग बाई, रिपोर्ट कार्ड असतं ते. आणि रिझल्ट काय तू काय सांगते मोठी आली, स्वतः शिक आधी, बोलायला शिकवते मोठी. आणि काय मोठ्या मोठ्या स्कूलला सुट्टी पडली, इथल्या ज्या मोठ्या स्कूल्स आहेत फ्लक्झमबर्ग मधल्या त्यांना सुट्टी पडली आणि अजून ह्यांना नाही मिळालेली, अजून सुट्टी चालू नाही झाली, यांची शाळा अजून थोडे दिवस आहे. म्हणजे कळलं ना मंडळी, कुठला तरी तुकरट तिकडच्या झेडपीच्या शाळेत जातात. मोठ्या शाळांना म्हणजे इथल्या ज्या चांगल्या आहेत ना त्यांना सुट्टी पडली असं तिला म्हणायचं आहे. आणि हिच्या फडतूस शाळेला नाही मिळाली अजून सुट्टी, कारण उल्हासच आहे काय, ते शाळा असून पण सुट्टी असल्यासारखीच आहे. तर त्याच्यामुळे काय ठीक आहे, टाईमपास जातात आपलं तेवढंच. तसं पण तेवढंच तर जातात ॲटलिस्ट. खरं तर आहे ना त्या शाळेला पण नाव ठेवण्यात काही पॉईंट नाही मला असं वाटतं. कुठलीही शाळा वाईट नसते, ते डिपेंड करतं की ती मुलं काय लायकीची आहेत आणि त्यांचे आईवडील किती त्यातनं म्हणजे त्या मुलांना चांगलं देऊ शकतात.
तर जसं की लास्ट ह्याच्यामध्येच फेरी पण म्हणाली की त्यांच्या स्कूलमध्ये पण आफ्टर स्कूल ॲक्टिव्हिटीज वगैरे आहे, मुलं सोशलाइज वगैरे करतात. पण आता हेच नाही पाठवत आणि काय नाही. ते जिमचं पण तसंच झालं, बघितलं ना. झालं 4 दिवस, आता काय नाही, गेला, विसरा, तुम्ही पण विसरा. आणि त्यांना आठवत पण नाही की काय झालं विचारावं म्हणून. सडके कुठचे. आणि जोर जोरात काय ते स्वामी मंत्र, तारक मंत्र लावून दाखवते मुद्दामून. अगं असं दाखवून काही होत नाही ग. स्वामी म्हणतात म्हणजे हे मूळच विसरलेले आहेत. आणि हेच खरं ह्यांचं रियालिटी दाखवते की हे लोक खरे स्वामी भक्त नाहीच आहेत. कारण स्वामींचा जो मूळ मंत्र आहे की स्वामी भक्ती मिरवू नये लोकांत, ह्या नियमाचंच उल्लंघन करतात हे लोक. दाखवून करतात आणि काय ते मंत्र लावतात मुद्दामून. आणि बोलता पण येत नाही. रोज ऐकते ना ग तू मंत्र, आणि बोलता पण येत नाही तुला. किती त्याच्यामध्ये असं चुकत होती आणि त्या मंत्राच्या पेक्षा वरचढ आवाज काढून बोलण्याचा प्रयत्न करत होती, रेकत होती अक्षरशः. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही. बोलताना पण जीभ वळत होती तुझी. अजिबात काही बोलता येत नव्हती. जिंकण्याचा मोह नाही असं बोलत होती. का माहितीये? कारण रियालिटी एकदम उलटी आहे. जिंकण्याचा मोह नाही तुला. नुसतं लावायचं म्हणून लावतेस की काय? का अर्थ पण समजून घेतेस त्याचा? ते स्वामीच तुझी जीभ अशी तोडमड ओढत होते, तुझ्या जिभेला फोड देत होते, म्हणत होते नको बोलूस, नाव नको घेऊस माझं, आणि काही बोलू नकोस. खोटारडी बाई, खोटं बोलते, धादांत खोटी. तुझ्यासारखी भोगी नसेल कोणी. नुसतं मायाजाल, मोह, माया, भोग, उपभोग याच्याने भरलेली गटार आहेस तू. आणि मोठी लावते मोठमोठ्याने आणि ओरडते, रेखते. अगं तुला कसलं भय आहे ग? भय नाही आहे तुला. तू भयानक आहेस, तू आणि तो मण्यार. अगं लास्ट टाइम म्हणूनच म्हणाली षंढ आहे तो, षंढ. म्हणजे कितीही काही होऊ दे, आपली बायको आपल्या आईला असं डायरेक्टली कसं बोलवू शकते? सोशल मीडियावर तळतळाट देऊ शकते. असंच होणार त्यांचं त्यांना भोगावंच लागेल. त्यांना हे जे त्यांनी केलंय, जे माझ्यावर झालंय, जे केलंय माझ्याशी, ते त्यांचं इथेच त्यांना फेडून जायचंय. हे ऐकून घेतो. म्हणजे कितीही काही असू दे, आपण इतकं ओपनली किती ह्याच्याहून किती प्रसंग होतात, किती काय होतं. पण जरा तरी थोडं तरी असं वाटतं की नाही की आई आहे शेवटी ती. असं कसं मुलगा ऐकून घेतो? म्हणजे कुठल्या लेवलचे आहेत हे लोक? आणि हे सांगतायत, हे देवधर्माचं सांगतायत, हे संस्कार करतायत. खरे संस्कार तर वडापाव मम्मी आणि फेका काकू भाजीवालीचे चुकलेत, गंडलेत. यांची गंडलेली मुलं काय त्यांच्या मुलींवर संस्कार करणार आहे? मला तर भीती वाटते की अजून एक पिढी निर्माण करतायत त्यांच्यासारखी घाणेरडी. शी, वाचव देवा. आणि काहीतरी कर आता, कोप कर आणि खतम कर एकदाचं. म्हणे मी कधीच माझ्या मुलींना असं काही खाण्याचं वगैरे हे केलं नाही, आणि त्यांना जे पाहिजे ते असं काय मी विचार नाही केला. जे आम्ही खातो तेच त्यांना खायला लावलं. पहिल्यापासून मी त्यांना तेच दिलं. असं नाही की बाबा त्या कधी म्हणाल्या की तुला मला हे नाही आवडत, तर मी म्हणायची की नाही, जे केलं तेच खावं लागणार, दुसरं काही बनणार नाही. हां बरोबरच आहे, ते तर आम्ही बघितलंच आहे. तुला तर दयाच नाही ना, कसलं काहीच नाही. म्हणत असशील त्याच्याबद्दल अगदी मला काही संदेहच नाही आहे. कोई शक बिलकुल नाही. ज्या मुलीला तू 24 तास भूक झोपवू शकते, तुला जराही काही वाटत नाही, आणि स्वतः तिकडे रेस्टॉरंटमध्ये जाऊन आळवा हात मारू शकतेस, त्यावरून तू काहीही करू शकतेस. तू केलं नसणारच, कारण तू तेवढी तुझी लेवलच नाही आहे. तू तेच आहे की मी काळा मसाला बनवणार, तुम्हाला खायचं तर का काळा मसाला आणि ढुसकांडा सोडा, काय पण करा, पण काळा मसालाच बनणार. मी हेच खाते, मला हेच लागतं, मला त्याच्याशिवाय जमत नाही, तर तुम्हाला ते जमवून घ्यायलाच लागणार. तुमच्या काही गुड हॅबिट्स वगैरे मला काय माहिती नाही. फक्त आपलं क्रीम बीम लावून चप्पाचप चक्काचक ठेवायचं, कारण तेच इम्पॉर्टंट असतं ना आयुष्यात. बाकी काय तुम्ही आयुष्यात केलं नाही केलं माहिती नाही, ते काय इम्पॉर्टंट नाही आहे. पण जर मण्यासारखा कोणाला तरी गटवायचा असेल आणि त्याला हे करून ठेवायचं असेल, गुरफटून ठेवायचं असेल, तर चकाचक चप्पाचप राहायचं बास. हायजीन इज इम्पॉर्टंट. हायजीन ठेवायची कुठली आणि कसं ते सांगेल. लहानपणापासून ट्रेनिंग चालू आहे. हे मी नाही, ती स्वतः बोलली आहे आणि त्याच व्हिडिओमध्ये बोलली आहे.
मुलीच्या जातीला हेच इम्पॉर्टंट असतं. हे बोमडा एकदम एकदम एक्सपिरियन्सने शिकलेली आहे आणि तेच ती तिच्या मुलींकडे पास ऑन करत आहे. आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी मी इतकंच म्हणेन, म्हणजे हा जो आपला टॉपिक आहे, ह्या टॉपिकचा नंतर मी आय विल मूव्ह फॉरवर्ड टू अनदर वन, बट ह्या टॉपिकशी रिलेटेड मी इतकंच बोलेन की इतकी तू संस्कार आणि इतकं सगळं त्या मुलींना सगळं वळण लावतेस काय काय, आणि मग कसं ठेवायचं त्यांचं जीना हराम करून ठेवलंस तू. पण त्या मण्यारचं काय, त्याचं हागलेलं तोच साफ करतो की तू साफ करते, तुला ठेवली आहे का? मुलींना ह्याचं ट्रेनिंग देते की उद्या तुम्हाला असंच, जसं मी पप्पाची धुते तसं तुम्हाला कोणाची तरी धुवायची आहे. जर तुम्हाला चांगली लाईफ पाहिजे तर हे करायचं है. तो कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, कुछ धोना पड़ता है, किसी का धोना पड़ता है. जैसा मैं पप्पा का धोती हूँ, तुम भी तयार रहो, ह्याचं ट्रेनिंग देते. कारण चांगली आई, चांगली फॅमिली, चांगले संस्कार तेच असतात ज्याच्यामध्ये सगळेजण इक्वल असतात. म्हणजे हे बाबा नाही करणार पण तुम्हाला करायला पाहिजे, किंवा हे पुरुष नाही करत, हे स्त्रियाच करतात, हे असं, ही चांगली फॅमिली आणि चांगल्या संस्काराची, चांगल्या अपब्रिंगिंगची निशाणी नाही. त्यामुळे तो काय करतो ते दाखव. त्याचं तर काहीच नाही. मी हे साफ करतात, ह्या दोघींना मी सांगते, ह्या दोघी असं करतात, ह्यांना तरी एवढं जमत नाही, मग मी करते, मग मी त्यांना हेल्प करते, मी लागते, मी डायरेक्शन देते. मग थोडं मागे करावंच लागतं, मागे करून घ्यावं लागतं. या गोष्टी अशाच नाही होत, आपोआप नाही होत. त्याच्यासाठी आपल्याला मागे राहावं लागतं, मागे करून घ्यावं लागतं. हो का? मग ह्याच्यामध्ये म्हणणार कुठे? त्याचा काय रोल आहे? का तो घाण करतच नाही? तो काहीच करत नाही म्हणून मी घाण करत नाही, मी काही साफ करणार नाही की ही बोंबाड घाण त्याची साफ करणार. त्या मुलींना कधी असं वाटत नाही का की मग पप्पाचा पप्पा का नाही करत, पप्पाचं तू का करतेस? मग त्याचं पण त्यांना करायला सांग. आम्ही एवढ्या आहोत, आम्हाला करायला लावतेस, तर त्याचा काय सीन आहे? हा आज ना उद्या प्रश्न त्यांना अक्कल असेल ना तर त्यांच्यामध्ये हा निर्माण होईलच, आणि त्याला उत्तर द्यायला तयार राहा. आणि अक्कल नसेलच, जर तुझ्याच सारख्या झाल्या जे तू त्यांना करण्याचा प्रयत्न करतेस, तर मग काय आनंद आहे. वन मोर मण्यार अँड वन मोर बोंबाड. आज अगेन अनु अगरवाल बनली होती आणि फालतू व्हिडिओ, काही कॉन्टेंट नाही. आज पण फालतूगिरी दाखवत बसली, ते शूज दाखवत बसली, ते धुतलेले दाखवत बसली, धुताना दाखवत बसली, मग ते वाळवताना दाखवत बसली, मग ते कसे साफ झाले ते दाखवत बसली. म्हणजे काहीही लिटरली काहीही अशी व्हिडिओ होता आजचा काय. म्हणजे हल्ली तेच आहे, फालतूगिरी घाणपणाच चाललेला आहे. काही उठायचं आपलं टाकायचं, ती मावसाड कशी नुसती भीक लागल्यासारखे, आपले काही नाही आहे तरी पण आपलं यायचं रोज काहीतरी खायला देऊन जायचं. अंड्यांना यांचं खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही ना. मुलं आपली रिकामी आणि कसं पण झोपली तरी चालेल, पण अंड्यांना रोज खायला लागतो तर देतात आपल्या, आणि तो कमी पडतो तर इकडे पण येतात अंडे खायला. काय तो अवतार केला होता, आणि काय ते ओठ झालेत एकदम, तोंड ओठ सगळं काय, म्हणजे सेम टू सेम. आता ते भामटीसारखे, भामटी कशी एकदम रंग माझा वेगळा, तशी पण आता परत तेच होत चालली आहे. तशीच एकदम भगतपुरी छाप. ते तोंडाचा एक ओठ आणि पोट आणि लोट सगळ्याचा रंग एकच झालाय तिच्या. आपल्या एंट्रन्सला काल खूप मोठं वादळ आलं होतं, आणि आपला जो एंट्रन्स आहे तिथे खूप वादळ आलं होतं, हवा सुटली होती, तर कचरा झाला होता, कचरा आला होता. तर तो सगळा कचरा मी उचलून ठेवला होता. आज तिथे थोडे सगळं, म्हणजे काल मी फक्त उचलून ठेवला होता, आता मी तिथे थोडे झाडू लावते. उचलून ठेवला होता, कचरा आला होता, एंट्रन्सला वादळ आलं होतं. अरे बापरे, म्हणजे काय बोलते. आणि त्यानंतर तर इतकं झुरका मारलेलं, बापरे बाप, फुल व्हिडिओ झुरका मारून बनवला होता. तर आता मी हे बनवणार आहे. काल दोडका खाल्ला, दोडकाचं ढेकर येतं, वरून किती ढेकर काढणार, थोडं आज खालून काढूया म्हणाले, म्हणून मी आज कोबी बनवणार आहे. तर आपल्याकडे चॉपर आहे, नाही चॉपर नाही, मी ते ग्राइंड करून घेणार आहे. काय ग्राइंड करून घेणार आहे? चॉपर आहे, नाही चॉपर नाही आहे, पण मी ग्राइंड करून घेणार आहे.
काय बोलते बोंबडे तू जरा. अगं बाई शुद्धी तर अगं ए म्हणे अरे 2 थोबाडीत लाव बघ. येतं का सुंग तुझं मोजे म्हणते मी मोजे सुंग बघ. जरा होशमध्ये येते का काय बडबडते बघ. नुसते चॉपर आहे पण चॉपर नाही. आणि किती ढेकर बाप रे किती ढेकर. त्या हवामानाला अनुसरून जरा खात जा ग बाई. म्हणजे ठीक आहे नैसर्गिक आहे थोडं येणं पण प्रत्येक वेळेला सारखं आपलं प्रत्येक वाक्याला दाबत असते. आणि आता ते कमी झालं म्हणून आता कोबी खाणार होती. आणि काय ग्राइंड काय करते ग्राइंड सगळं ग्राइंड करते आपलं. आता मी हिरवी मिरची कोथिंबीर आणि हे पण ग्राइंड करून घेणार आहे थोडंसं आलं आणि कोबी पण ग्राइंड करून घेणार आहे. ग्राइंड अगं चॉप करून घेणार आहे चिरून घेणार आहे. ती मिशा एक सगळं दळते तसं ही पण दळते ती भाज्या पण दळते आणि ही ग्राइंड करून घेते. म्हणजे दळतेचं हिने शोधलं असेल इंग्लिशमध्ये काय बोलतात दळण्याला. तिला वाटत असेल ती मिशा दळते म्हणते ना तेच बरोबर. मी छान अशी भाजी दळून घेतली आहे आणि पीठ पण दळून घेतलं आहे. आणि हे मम्मीने सगळं काही छान असं हे केलं होतं. सगळ्या गोष्टी ते काढून ठेवल्या होत्या. आपलं कोथिंबीर मिरची आणि आलं तर त्यात लसूण हे सगळं मी दळून घेते छान असं. तर हिने तेच उचललं असेल फक्त दळून घेतेच्या जागी हिने ग्राइंड करून घेते. अरे रे 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 भगतपुरी छाप. आणि मला भूक नव्हती आणि मला नंतर भूक लागली. मी तर माण्याला बोलले की मला भूक नाही आहे तर तुम्हाला मी काहीतरी त्यांना आता करून देते आणि मला तर भूक नाही आहे. आणि मग नंतर मला मग भूक लागली तर मी पाव काढले आणि 2 पावाचे स्लाईस आणि मी त्याला असं केलं आणि मी खाल्लं कारण मला नंतर भूक लागली होते. हे भूक नव्हती पण भूक आहे म्हणजे हिला असं म्हणायचं होतं की हाय ना म्हणणार माग ह्याच्यासाठी मला करावं लागतं. नाही तर मी केलं पण नसतं. त्या मुलींना आता काय त्यांचं नाव पण नाही काढत मी. त्या तर भूक्या त्यांना तसंच भूक्या नंगे बच्चे क्या शोर मचाएंगे तो मैं उसको बराबर करूंगी म्हणून मी त्यांना तर दाबलंच असतं कसं तरी. पण हाय ना नुसता नुसता भुईला भार आणि कसला काय कामाचा पण नाही नुसता करत असतो. त्याला तर करून द्यावंच लागतं ना म्हणून त्याच्यासाठी करते. नाही तर मी पाव दाबून बसणार होती इकडे ढेकर मारत. भूक तर मला पण लागते पण करायचा कंटाळा येतो. आणि गरमी गरमी गरमी. एका बाईला हिने काय रिझन दिलं होतं की इथे सूर्य जवळ आहे म्हणे. सूर्य अगं बाई पृथ्वीवर सूर्य सगळ्यांना तेवढ्याच अंतरावर आहे. कोणाच्या काही जवळ बिवळ काही नाही आहे. फक्त कमी जास्त प्रकाश पडतो आणि इक्वेटरच्या जवळ असेल तर जास्त गरमी होते. काय कुठलं काय रिझन देते काही सांगत असते आपली अंगणवाडी फेल. सूर्य कोणाच्या जवळ आणि लांब असा काही नसतो. तो आपण आपल्या देशाचा अँगल किंवा त्या पर्टिक्युलर टाईमला कुठल्या अँगलमध्ये तो अँगल मॅटर करतो. आणि मग ते फालतू ते शूजचं दाखवलं आणि ते शूज धुत बसले आणि त्याच्यामध्ये 15-10 मिनटं घालवली आणि त्याच्यानंतर मग गोबीचे पराठे झाले होते. पहिले कोबीचे पराठे करत होती आणि मग एंडिंगला त्याचे गोबी झाले होते. म्हणजे कोबी आणि गोबी ते दॅट इज दॅट ते तुम्ही समजून घ्या. स्टार्टिंगला कोबी होतं पण झुरका मारल्यानंतर मग ते बोलली ना स्वतःच काय बोललेलं लक्षात राहत नाही. गोबीचे पराठे खूप छान झाले होते. मी तुम्हाला दाखवलेच आज गोबीचे पराठे होते आणि ते खूप 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 छान झाले होते. खूप भारी झाले होते. आणि आता ते आम्ही खाल्ले. आता उद्या काय करायचं आणि मग ते असतंच विचार असतात आणि मग ते मी लिहून ठेवत असते आणि या सगळ्या गोष्टींचा मी विचार करत असते आणि प्रयत्न करत असते. झालं आजचं भाषण एवढंच आहे. असते तर आता मी झोपत असते. झोपायचं ओके. चला मग मंडळी आता जातं त्याच्यासाठी इतकंच. आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या काळजी घ्या आणि मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.